सांगा. संगीता बनकर. दीदीचं नाव? दीदीमध्ये काय फरक पडला, काय सांगाल तुम्ही? आता दीदीने कसं नाव सांगितलं तसं कुणी एखाद्याने कुणी विचारलं तर पहिलं सांगत नव्हते, आता पटकन सांगते. आणि अभ्यासाच्या बाबतीत थोडेसे कमीच आहे, पण तिचे कसं आहे घाबरण्याची ही घाबरटपणा ही कमी झालाय तिचा. म्हणजे कशी घाबरायची? पहिले असं तुम्ही प्रश्न विचारला तरी घाबरत होती, उत्तर देत नव्हती. आता प्रश्न विचारले की पटकन उत्तर ही देते. म्हणजे तिची समज वाढली, बुद्धी वाढली. बुद्धी वाढली, समज पण वाढली. कशी बुद्धी वाढली? बुद्धी वाढली म्हणजे तिच्या आता काय उत्तर द्यायचं ते पटकन समजतं तिला. पहिलं कसं विचार करायची, काय उत्तर द्यावं लागेल, काय विचारलंय असं ते आता करत नाही. आता पटकन उत्तर देते कुठल्या पण प्रश्नाचं. म्हणजे आता समजून उमजून बोलते. समजून उमजून बोलते. निश्चित आपल्या औषधाने फरक पडतो. पडतोय. आता लोक तर काय होतात, मुंबई पुणे केल्यानंतर लांबचे दवाखाने झाल्यानंतर वैतागून बसतात घरी. वैतागूनच बसतात. किती वर्षाची आहे दीदी? आता 17 वर्षाची. 17 वर्षाची पोरगी असल्यावर तर लय टेन्शन येतं ना. अशा आईला काय सांगाल तुम्ही? आता काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सरळ शिंदे हॉस्पिटलची भेट घ्यायची, बरोबर टेन्शन कमी होतं. पण लोकांना तर आमच्यावर विश्वास बसत नाही. इथं आल्यावर बसतोय, तोपर्यंत नाही बसत. कसा बसतोय? इथं आल्या औषधाने फरक पडला की बरोबर विश्वास बसतोय. औषधच तशी विश्वास बसायसारखी. परत येते माणूस. परत येते. आता दुसऱ्या कुठल्या दवाखान्यात जायची इच्छा वगैरे काय आहे का? आता कुठल्या दवाखान्यात फिरून आले सगळे, कुठंच जायचं नाही आता. कुठे जाऊन आले? पुण्यापर्यंत जाऊन आलो, डॉक्टर कलाने पर्यंत जाऊन आलो. हो, म्हणजे ते कलान डॉक्टर कसं मतिमंदवरचेच आहेत सगळे, त्यांच्याकडे पण काय फरक नाही पडला. पण आम्हाला जो फरक आहे ते इथं आल्यापासून वाटतोय जरा पाहिजे असा. खूप पैसे खर्च होतात ना ह्याच्यात सगळ्यात? पैसे काय खर्च होतात ते. सिटी स्कॅन, MRI पहिले पण केले, पण कसं आहे म्हणावं असं त्याच्यात बदल नव्हता. पण आता 6 महिने झाले चांगला फरक वाटतोय आम्हाला. साबुदाण्याच्या गोळ्यावर नाही की विश्वास बसत लोकांचा? आमचा बसला. आमचा बसलाय. कशामुळे जास्त बसला? कशामुळे म्हणजे त्याच्यात जे बदल पाहिजे ते घडून आले सगळे. जे आम्हाला वाटायचे ते बऱ्यापैकी घडते. ते कुठला बदल? ते जे असं घाबरण्याचे, ते घाबरायचे जास्त आणि असं कुणाला बोलतही नसायचे. आता सगळ्यांशी बोलती, घाबरत नाही, काय नाही. शाळेत तिचं ती काय कोणाबरोबर झालं मुलींबरोबर ते तिचे प्रश्न सोडवते. नाहीतर पहिले कशी गप्प बसायची, बोलत नव्हती कुणाला. आता सगळं ते सगळं हँडल करते. छान वाटतंय आता छान वाटतंय. आई म्हणून लय काळजी. आई म्हणून पण काळजी. आणि मामाला पण टेन्शन यायचं, मामा शिक्षक आहे, मामा सारखा प्रश्न सोडवायचा मुलींचं काय झालं. पण आता ती मामापर्यंत जाऊनच देत नाही काय, तर तिची ते सगळं प्रश्न सोडवते मुलींचं. चांगली समज वाढली. तिला म्हणली का नाही का ग असं, तर तू का असं म्हणून उत्तर पण देते महागारी. क्या बात आहे. दीदी नाव सांग तुझं? कुठं राहते? बनकरवाडी. बरे आहेस का? कितवीत आहेस? 12वी. छान. बरं वाटतंय आता? काय तुझ्या मैत्रिणीचं नाव? असं बोलण्यात फरक वाटतो? असे बोलण्यात. पहिले सांगत नसायचं असं काय म्हटलं, लाजायची खूप. लाजायची. आता नाही लाजत. छान. मस्त वाटतंय.